we are going to start the next part of kinematics, that is projectile motion. त्यामध्ये आपल्याला मोशन इन प्लेनचा स्टडी करायचा आहे. सिनॉप्सिस काय जास्त नाही आहे. फॉर्म्युले तुम्हाला मी सगळे डिराइव्ह करून दाखवतो. मॅक्झिमम फॉर्म्युलांचे डेरिव्हेशन्स आपण घेऊया, पण फॉर्म्युले सगळे तुम्हाला पाठ पाहिजेत. थोडंसं प्रॅक्टिस असेल तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला सोपा वाटेल. सो मोशन इन प्लेन. मोशन इन प्लेन मध्ये दोन पार्ट्स येतात. वन इज प्रोजेक्टाइल मोशन, सेकंड इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. सो इन प्रोजेक्टाइल मोशन बघा, काय स्टडी करायचं बघा. बेसिकली 3 टाइप्स ऑफ मोशन वी आर गोइंग टू स्टडी इन द मोशन इन प्लेन. फर्स्ट इज ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन. म्हणजे प्रोजेक्टाइल इज थ्रोन बाय मेकिंग सम अँगल विथ होरिझॉन्टल. अँगल लेस दॅन 90 असेल तर आपण त्याला ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन म्हणणार आहे. तो एक पार्ट आपला स्टडी करायचा आहे. सेकंड पार्ट स्टडी करायचा आपला होरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन. समजा एखादं एरोप्लेन होरिझॉन्टल डायरेक्शनला मोशन मध्ये आहे, त्यातून आपण बॉम्ब रिलीज केला तर त्याची मोशन कशी असणार. व्हॉट इज टाइम टेकन बाय द बॉम्ब टू रीच द बॉटम. व्हॉट इज होरिझॉन्टल रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल. या सगळ्या केसेस, टाइम ऑफ लाईट, टाइम ऑफ असेंट, मॅक्झिमम हाईट, प्रोजेक्टाइल ची मॅक्झिमम रेंज, याचे बरेचसे शॉर्टकट फॉर्म्युले आणि डेरिव्हेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर बेसिक 3 प्रोजेक्टाइल मोशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. एक ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन, ज्याच्यामध्ये प्रोजेक्टाइल आपण होरिझॉन्टलशी लेस दॅन 90 अँगल करून थ्रो करतो. सेकंड होरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन, ज्याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटी इज अलॉंग द होरिझॉन्टल डायरेक्शन. आणि थर्ड पार्ट बघायचा आहे, जो इतका महत्वाचा नाही आहे नीटसाठी, जेई मेन साठी महत्वाचा आहे, जेई ऍडव्हान्स साठी महत्वाचा आहे. मोशन ऑफ प्रोजेक्टाइल ऑन इन्क्लाइन प्लेन. सो हे 3 बेसिक टाइप्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. फर्स्ट इज ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन, सेकंड इज horizontal projectile motion, and third is projectile motion on the inclined plane. So before going to the derivation, just we should know the definitions, some definitions. हा सगळा पार्ट बोर्डला झालेला आहे. मी थोडेसे डेरिव्हेशन सुद्धा डिराइव्ह करणार आहे, जेणेकरून तुम्हाला एखादा फॉर्म्युला नाही आठवला तर विदिन 1 मिनिट तुम्हाला फॉर्म्युला डिराइव्ह करता येतो. विदिन 1 मिनिट तुम्हाला फॉर्म्युला, प्रत्येक फॉर्म्युला, हाईटचा फॉर्म्युला असेल, रेंजचा फॉर्म्युला असेल, टाइम ऑफ लाईट, टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, विदिन 1 मिनिट तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन डिराइव्ह करता यावं, अशा पद्धतीने आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग सायमल्टेनियसली थोडे थोडे आपण इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स किंवा न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत. सो व्हॉट इज प्रोजेक्टाइल? एनीवन टेल मी व्हॉट इज प्रोजेक्टाइल? प्रोजेक्टाइल म्हणजे काय? व्हॉट इज प्रोजेक्टाइल? ठीक आहे, मी सांगतो, लक्ष द्या. म्हणजे मी हे सगळे पॉइंट्स का सांगतोय, कितीही बेसिक पॉइंट असेल तर त्याच्यावर क्वेश्चन तयार होऊ शकतो. लक्षात ठेवायचं, कितीही बेसिक पॉइंट असेल, बेसिक तर आपल्याला माहित पाहिजे. ज्यावेळी आपण प्रोजेक्टाइल मोशनचा स्टडी करतोय, प्रोजेक्टाइल म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे, ट्रॅजेक्टरी म्हणजे काय माहित पाहिजे, टाइम ऑफ लाईट, टाइम ऑफ असेंट, सगळ्यांच्या डेफिनेशन्स आपल्याला माहित पाहिजे. सो व्हॉट इज प्रोजेक्टाइल? समजा असा क्वेश्चन आला तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ प्रोजेक्टाइल मोशन. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ प्रोजेक्टाइल मोशन? फर्स्ट, मोशन ऑफ एरोप्लेन. सेकंड, मोशन ऑफ रॉकेट कम्प्लिटली फिल्ड विथ फ्युएल. फ्युएलचा भरपूर साठा आहे, असं आपण रॉकेट लॉन्च केलेला आहे. सो मोशन ऑफ रॉकेट इज अ प्रोजेक्टाइल मोशन. थर्ड, मोशन ऑफ फुटबॉल थ्रो इन द स्पेस इज अ प्रोजेक्टाइल मोशन. असे बरेच एक्झाम्पल येऊ शकतात. ओके, तर प्रोजेक्टाइलची डेफिनेशन काय आहे? द प्रोजेक्टाइल इज द बॉडी, projectile is the object which is moving under the action of only gravity. जो फक्त ग्रॅव्हिटेशनल, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये मूव्ह लागलाय, that is called as a projectile, which is under the action of only gravity is called as a projectile. Any body thrown in the space which is under the action of only gravity is called as a projectile, and the motion of such projectile is called as a projectile motion. प्रोजेक्टाइल असा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह असेल, म्हणजे समजा मी एक बॉल थ्रो केला आणि इमॅजिन करा तो असा स्ट्रेट लाईन मध्ये चाललाय. प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. पुढे जाऊन तो असा मूव्ह होणार आहे खाली, पण स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल त्याला आपण म्हणणार मोशन इन 1 डायमेन्शन. पण समजा बेंड होत असेल तर त्याच्या प्रत्येक पॉइंटला 2 कोऑर्डिनेट आले, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट.
एक्स कॉर्डिनेट पण व्हेरिएबल आहे आणि वाय कॉर्डिनेट पण व्हेरिएबल आहे. त्याला म्हणणार आपण मोशन इन प्लेन. कळते का? कोणतीही बॉडी स्पेसमध्ये आपण थ्रो केली, इट कॅनॉट मूव्ह कंटिन्युअसली इन द स्ट्रेट लाईन. इट विल फॉल ऑन द सरफेस ऑफ अर्थ लाईक दिस इन पॅराबोलिक पाथ. म्हणजे प्रत्येक पॉइंटचे जे व्हेरिएबल्स आहेत, एक्स कंपोनंट पण व्हेरिएबल आहे आणि याची हाईट पण व्हेरिएबल आहे, म्हणजे वाय कंपोनंट पण व्हेरिएबल आहे. सो एक्स आणि वाय दोन्ही कंपोनंट जर दोन्ही कोऑर्डिनेट्स जर व्हेरी होत असतील, if the particle has both the coordinates, variable coordinates x and y, then it is called as a motion in two dimension or motion in plane. So any object which is thrown in the space under the action of gravity and which is thrown by making some angle with horizontal is called as a projectile. अशा प्रत्येक बॉडीला म्हणायचं प्रोजेक्टाईल. फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे. आता एरोप्लेन मोशन मध्ये असतं, पण एरोप्लेन मध्ये फ्युएल आहे, त्यामुळे एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर ऍक्ट व्हायला, ग्रॅव्हिटी सोडून कुठला तरी फोर्स ऍक्ट व्हायला. ओके, समजा एरोप्लेन मधलं फ्युएल संपलं तर एरोप्लेन असं खाली पडणार, त्यावेळी त्या एरोप्लेन आपण प्रोजेक्टाईल म्हणू शकतो, त्या रॉकेटला आपण प्रोजेक्टाईल म्हणू शकतो. पण जोपर्यंत फ्युएल आहे आणि एक्सटर्नल फोर्स ऍक्ट व्हायला, इंजिन त्याचं वर्किंग मध्ये आहे, तोपर्यंत आपण त्याला प्रोजेक्टाईल म्हणू शकत नाही. सो प्रोजेक्टाईल इज एनी बॉडी विच इज मुव्हिंग अंडर द ऍक्शन ऑफ ओनली ग्रॅव्हिटी. यस, क्लिअर झालं प्रोजेक्टाईल म्हणजे काय? यस, थोडासा आवाज तुमच्याकडनं येऊ दे. अमृता, समजलं का? हो. ओके, सी हियर. सपोज दिस इज अ स्टोन. मी ते डायग्राम काढलेला आहे, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, अँड दिस इज अ स्टोन विच इज प्रोजेक्टेड फ्रॉम द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. विच इज प्रोजेक्टेड फ्रॉम ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. ओरिजिन पासून आपण एक बॉडी, आपण एक स्टोन प्रोजेक्ट केलेला आहे फ्रॉम द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम बाय मेकिंग सम अँगल विथ होरिझॉन्टल. समजा ही वेलॉसिटी जी आहे, इनिशियल वेलॉसिटी यू आहे, यू इज द इनिशियल वेलॉसिटी, आणि हा जो अँगल आहे हा अँगल थीटा आहे. दिस अँगल मेड बाय द प्रोजेक्टाईल, अँगल मेड बाय द इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विथ होरिझॉन्टल इज कॉल्ड एज द अँगल ऑफ प्रोजेक्शन. याला काय म्हणायचं? अँगल ऑफ प्रोजेक्शन. पहिला डेफिनेशन लक्षात ठेवा. This is called as the angle of projection. This angle is called as a angle of projection. U is called as the initial velocity of projection. U is called as the initial velocity of projection. आता बॉडी थ्रो केल्यानंतर काय होणार? बॉडी अशी मूव्ह होणार. इट विल मूव्ह इन द पॅराबोलिक पाथ. तर मी ऑलरेडी पाथ काढलेला आहे बघा, हा पॅराबोलिक पाथ आहे. सो हा पॅराबोलिक पाथ कव्हर करून बॉडी परत ह्या पॉइंटला येणार, होरिझॉन्टल डायरेक्शनला. म्हणजे होरिझॉन्टल डायरेक्शनला जे मॅक्झिमम डिस्टन्स बॉडीने कव्हर केलेला आहे, मॅक्झिमम होरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन, this distance is called as a range of projection. याला काय म्हणायचं? This is called as a range of projection. याला म्हणायचं range of projection. Okay, maximum horizontal distance covered by the projectile during its motion is called as a range of projection. आणि maximum vertical distance कुठला आहे? तर हे जे आहे, this is maximum vertical distance projectile completed by the projectile, and this is called as a height of projection. This is called as height of projection, and horizontal maximum distance जे आहे, that is called as a range of projection. Now this initial velocity can be resolved into two component. The initial velocity आहे ही काय करते? थीटा एवढा अँगल करायला विथ होरिझॉन्टल, त्याचं रिझोल्युशन करू शकतो आपण. समजा हा कंपोनंट मी इकडे घेतला, तर यू चा इकडचा जो कंपोनंट असेल, दिस कंपोनंट होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी इज यू कॉस थीटा. इकडचा कंपोनंट असणार आहे तो यू कॉस ऑफ थीटा असेल, आणि इथून जर मी वाय एक्सिस वर नॉर्मल टाकला, तर जो व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी इज यू साइन ऑफ थीटा. यू साइन ऑफ थीटा. ओके, व्हर्टिकल कंपोनंट इज यू साइन ऑफ थीटा. तर ही जी प्रोजेक्टाईल मोशन आहे, ही प्रोजेक्टाईल मोशनचे आपण स्टँडर्ड फॉर्म्युले आपण कन्सिडर करतोय. हा, युनिक फॉर्म्युले, स्टँडर्ड फॉर्म्युले आपण डिराईव्ह करतोय. मग याच्यासाठी काही अझम्पशन्स आहेत. हे डेरिव्हेशन डिराईव्ह करताना काही अझम्पशन्स आपण कन्सिडर केलेत. तर त्याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज द अझम्पशन युज्ड फॉर द प्रोजेक्टाईल मोशन. काय सांगा, अझम्पशन्स काय असू शकतात? एखादा अझम्पशन सांगा बघा. व्हॉट आर द अझम्पशन्स इन द प्रोजेक्टाईल मोशन? फर्स्ट अझम्पशन हे महत्वाचं आहे बघा. तर देर शुड बी नो एअर रेजिस्टन्स. देर इज नो रेजिस्टन्स ड्यू टू एअर. म्हणजे नो एअर रेजिस्टन्स, नो एअर रेजिस्टन्स. पूर्ण मोशन होईपर्यंत एअरचा रेजिस्टन्स आपल्याला निग्लेक्ट करायचा आहे. सो व्हाईल स्टडीइंग द प्रोजेक्टाईल मोशन, फर्स्ट अझम्पशन इज दॅट
there should be no air resistance. Air resistance नको आहे. ओके. सेकंड assumption आहे. Second assumption, there is no effect of curvature of earth. There is no effect. There should be no effect of curvature. There should be no effect of curvature of earth. अर्थच्या कर्वेचरचा इफेक्ट होता नाही कामा. म्हणजे आपण जे डेरिव्हेशन डिराइव्ह करणार आहे त्याच्यामध्ये अर्थचं जे कर्वेचर आहे ते कन्सिडर करणार नाही आपण. अर्थचा जो सरफेस आहे तो एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. थर्ड अझम्पशन, there should be no effect of rotation. There should be no effect of rotation of earth. म्हणजे काय बघा, रोटेशन मुळे काय चेंज होऊ शकतो, कर्वेचर मुळे काय चेंज होऊ शकतो, रोटेशन मुळे काय चेंज होऊ शकतो. देयर शुड बी नो इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ म्हणलेला आहे. तर अर्थचं रोटेशन जर कन्सिडर केलं, तर अर्थच्या सरफेसवरची जे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही चेंज होऊ शकते. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन रोटेशन ऑफ अर्थ. अगेन हा जो पाथ आहे हा जर कर्वेचर असेल तर हा होरिझॉन्टल पाथ पण बदलेल, होरिझॉन्टल रेंज पण बदलेल. हा जर असा कर्वेचर असेल तर रेंज सुद्धा वेगळी असेल. हे डिस्टन्स तुम्हाला घ्यावं लागेल. सो तुम्हाला रेंज कॅल्क्युलेट करायची आहे, हाईट ऑफ प्रोजेक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रोजेक्टाइल मोशन स्टडी करायचे आहे. तर हे अझम्पशन्स आपल्याला फॉलो करायला लागणार आहेत स्टँडर्ड इक्वेशन डिराइव्ह करताना. देयर शुड बी नो इफेक्ट ऑफ रेजिस्टन्स ऑन द प्रोजेक्टाइल. देयर शुड बी नो इफेक्ट ऑफ कर्वेचर ऑफ द अर्थ. हे पॉइंट्स लक्षात ठेवा, एखादा थेरॉटिकल क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. नो इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. अर्थच्या रोटेशनचा इफेक्ट प्रोजेक्टाइलवर झाला नाहीसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं अझम्पशन आहे, सगळ्यात महत्वाचं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी should remain constant throughout its motion. Acceleration due to gravity G should remain constant throughout its motion. G constant राहायला पाहिजे. G constant नसेल तर आपण हे डेरिव्हेशन्स घेऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं. G should remain constant. Air resistance should be negligibly small. Curvature of earth should be neglected. म्हणजे अर्थचा सरफेस एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे कन्सिडर करावा लागेल. देयर शुड बी नो इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. तर हे अझम्पशन्स लक्षात ठेवा. एखादा थेरॉटिकल क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. एनसीईआरटी मध्ये सुद्धा असे पॉइंट्स एक्सप्लेन आहेत इंट्रोडक्शन मध्ये. तर एखादा क्वेश्चन येऊ शकतो, फॉर द प्रोजेक्टाइल मोशन विच ऑफ द फॉलोइंग अझम्पशन शुड बी कन्सिडर्ड. तर हे 4 पॉइंट्स लक्षात ठेवा. एअर रेजिस्टन्स शुड बी निग्लिजिबली स्मॉल. कर्वेचरचा इफेक्ट होता कामा नाहीये. रोटेशन ऑफ अर्थचा इफेक्ट होता कामा नये. जी शुड रिमेन्स कॉन्स्टंट. यस, इथपर्यंत सर्वांना कळालं का? येस सर. ओके. आता बघा, आपला प्रोजेक्टाइल मोशनचं बेसिक डेरिव्हेशन पहिल्यांदा घ्यायचं आहे. ट्रॅजेक्टरीचा पाथ जो काय आहे, ट्रॅजेक्टरी जी आहे, तर ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला डिफाईन करायचं आहे. कोणतीही गोष्ट इग्नोर करू नका, सोपा आहे म्हणून. फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेतच, पण ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे जनरल फॉर्म्युला. पोझिशन वेक्टर ऑफ प्रोजेक्टाइल कसा असेल, व्हेलॉसिटी ऍट एनी पॉइंट कशी असेल, मग त्यानंतर मग आपण टाइम ऑफ असेल, टाइम ऑफ डिसेंट असेल, हाईट, रेंज, त्याचे फॉर्म्युले घ्यायचे आहेत. पहिला इन जनरल फॉर्म्युले म्हणजे प्रोजेक्टाइल हा कोणत्याही पॉइंटला असेल. समजा इथं प्रोजेक्टाइल आहे तर या पोझिशन वेक्टरचा फॉर्म्युला काय येणार. इथं प्रोजेक्टाइल आहे तर याची व्हेलॉसिटी किती असणार, याची होरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती असणार, याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती असणार, ह्या पॉइंटला मोमेंटम किती असणार. हे जनरल फॉर्म्युले पहिल्यांदा आपल्याला डिफाईन करायचे, डिराईव्ह करायचे. टेक्निक लक्षात घ्यायचं आहे, हाऊ टू डिराईव्ह. फॉर्म्युले पार्ट नसतील तरी चालेल. ओके. आता बघा, आपण पहिल्यांदा ट्रॅजेक्टरीचा फॉर्म्युला घेऊया. सो we have considered a projectile of mass m is projected from origin of coordinate system with initial velocity of u. Okay, r is the horizontal range of the projectile, h is the vertical height, maximum height of the projectile. Okay, what is trajectory? The path followed by the projectile during its motion is called as a trajectory. Path followed by this projectile during its motion, during its flight is called as a trajectory. आता लक्षात घ्या, ही जी प्रोजेक्टाइल मोशन आहे ती मी सांगितलं तुम्हाला, इट इज अ 2 डायमेन्शनल मोशन. इट इज अ 2 डायमेन्शनल मोशन, 2D मोशन आहे, मोशन इन प्लेन आहे. नाउ दिस मोशन इन प्लेन कॅन बी रिझॉल्व्ड. मोशन इन प्लेन 2 डायमेन्शनल मोशन can be resolved into 2 motions.
हे टू मोशन मध्ये डिराईव्ह करू शकतो आपण. कसं ते दाखवतो बघा, मी लक्ष द्या. हा एक्स ऍक्सिस वर आपण एक मिरर ठेवलेला आहे. इमॅजिन करा, दिस इज अ मिरर प्लेस्ड ऑन एक्स ऍक्सिस. एक मिरर आहे, हा मिरर आहे विच इज प्लेस्ड इन द ऑन द एक्स ऍक्सिस. आणि ते वाय ऍक्सिस वर एक व्हर्टिकल मिरर ठेवलेला आहे. सपोज दिस इज ऑल्सो वन ऑफ द मिरर विच इज प्लेस्ड पॅरलल टू वाय ऍक्सिस. अशा दोन मिरर ठेवलेले आहेत मी. म्हणजे आपल्या घराच्या दोन वॉल्स असतील, एक फ्लोअर आहे, ग्राउंड आहे, आणि दुसरी व्हर्टिकल वॉल आहे. त्या व्हर्टिकल वॉलला आपण मिरर बनवलं, आणि हा ग्राउंड जो आहे त्याला आपण मिरर बनवलं, आणि दिस इज द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. तर ह्या केसमध्ये समजा मी प्रोजेक्टाईल जर थ्रो केला, सपोज प्रोजेक्टाईल इज थ्रोन फ्रॉम हियर लाईक दिस. हा होरिझोंटल ग्राउंडवर प्रोजेक्टाईल थ्रो केला असा लाईक दिस. हा समजा प्रोजेक्टाईल इथं आला, तर याची इमेज मिररमध्ये कुठे मिळणार? इथं इमेज असणार. ह्याची इमेज व्हर्टिकल प्लेनमध्ये, व्हर्टिकल मिररमध्ये कुठे असणार? तर इथं असणार. म्हणजे फर्स्ट इमेज, होरिझोंटल इमेज इथून इथपर्यंत मूव्ह झाली. त्यामुळे व्हर्टिकल इमेज, ह्या व्हर्टिकल मिररमध्ये इमेज इथं मूव्ह झाली. प्रोजेक्टाईल असं चाललेला आहे. प्रोजेक्टाईल समजा इथं गेला, हा प्रोजेक्टाईल इथं गेला, तर होरिझोंटल मध्ये ही इमेज कुठे येणार? ही इमेज इथं येणार. व्हर्टिकल प्लेन मध्ये ह्या मिररमध्ये इमेज कुठे येणार? ही इमेज इथं येणार. समजा हा प्रोजेक्टाईल समजा इथं गेला, टॉपला गेला. दिस इज द टॉप मोस्ट पोझिशन ऑफ द प्रोजेक्टाईल. तर ही जी इमेज आहे होरिझोंटल प्लेन मधली ती इथे येणार, आणि व्हर्टिकल प्लेन मधली इमेज जी आहे ती ह्या लाईन मध्ये इथे येणार. आता समजा हा प्रोजेक्टाईल असा खाली येणार आहे, हा खाली आला इथं. हा जर खाली येत असेल, आता इथली इमेज इथे येणार लाईक दिस. कळतंय का बघा? होरिझोंटल मिरर मधली इमेज इथे येणार, आणि व्हर्टिकल प्लेन मधली मिरर जी आहे ते आता इथून खाली होणार, आणि ह्याच लेवलला ती इमेज इथे येणार. म्हणजे ही पूर्ण ट्रॅजेक्टरी जोपर्यंत अशी कंप्लीट होत नाहीये, जशी ट्रॅजेक्टरी कंप्लीट होईल तशी, हा बॉल जसा असा प्रोजेक्टाईल ह्या पॅराबोलिक पाथवर असा मूव्ह होईल, तसं होरिझोंटल मिरर मधली जी इमेज आहे ती अशी होरिझोंटल डायरेक्शनला जाईल लाईक दिस. आणि व्हर्टिकल प्लेन मधली, व्हर्टिकल मिरर मधली जी इमेज आहे ती अशी व्हर्टिकल जाईल. इट रिचेस टू द टॉप अँड कम्स टू द बॉटम. ज्यावेळी प्रोजेक्टाईल मोशन कंप्लीट होईल ते व्हर्टिकल मिरर मधली इमेज सुद्धा ओरिजिनला येईल. म्हणजे ही झाली होरिझोंटल मोशन आणि ही झाली व्हर्टिकल मोशन. म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केली, होरिझोंटल मोशन अँड व्हर्टिकल मोशन. होरिझोंटल मोशन स्ट्रेट लाईन मध्ये आहे कंटिन्युअसली अप टू द एंड ऑफ द ट्रॅजेक्टरी. व्हर्टिकल मोशन मात्र अपवर्ड आणि नंतर डाऊनवर्ड आहे. क्लिअर होतंय का हे? 2D मोशन कशी होते? यस. 2-dimensional motion, projectile motion can be resolved into two components, two motions: motion along the straight line in the horizontal direction and motion along the vertical in the straight line. म्हणजे कोणतीही 2-dimensional मोशन आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो, व्हर्टिकल मोशन अँड होरिझोंटल मोशन. आता ह्याच्यामध्ये चेंज काय लक्षात घ्यायचा आहे, डिफरन्स काय लक्षात घ्यायचा आहे बघा. या सर्वांना समजलं का हे? ओके. आता आपल्याला महत्वाचं काय लक्षात घ्यायचं आहे की होरिझोंटल डायरेक्शनला जी इमेज मूव्ह आलेले, जे प्रोजेक्टाईल ज्यावेळी प्रोजेक्टाईल मोशन फॉलो करेल त्यावेळी होरिझोंटल डायरेक्शनला जी इमेज मूव्ह आलेले, त्या होरिझोंटल डायरेक्शनच्या इमेजची मोशन जी आहे त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार. इट इज यू कॉस ऑफ थिटा. इमेज पण मोशन मध्ये असणार ना, जसा हा बॉल मूव्ह होईल तशी ही इमेज पण मोशन मध्ये असणार. तर ह्या खालच्या मिरर मधली जी इमेज आहे त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे यू कॉस थिटा. आणि जी व्हर्टिकल डायरेक्शनला जी इमेज मूव्ह लागले, व्हर्टिकल डायरेक्शनला, त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती यू साइन ऑफ थिटा असणार. यू साइन ऑफ थिटा असणार. आणि जसं वर जाईल तसं ही व्हेलॉसिटी काय होत जाते, व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. टॉपला गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0 होणार आणि परत इमेज खाली यायला लागणार, आणि खाली येताना इमेजचा स्पीड परत इन्क्रीज होणार. जसं आपण 1-dimensional मोशन घेतलेला आहे, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, फ्रीली फॉलिंग बॉडी, तशी मोशन ही व्हर्टिकल प्लेन मध्ये असेल. सो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ होरिझोंटल मोशन अँड व्हर्टिकल मोशन. म्हणून मी काय केलं की हा जो प्रोजेक्टाईल आहे याचे दोन कंपोनेंट घेतले इनिशियल व्हेलॉसिटीचे. होरिझोंटल कंपोनेंट इज यू कॉस थिटा, व्हर्टिकल कंपोनेंट इज यू साइन थिटा. होरिझोंटल व्हेलॉसिटीचा कंपोनेंट आहे फक्त लक्षात घ्यायचा. दिस इज अ कंपोनेंट ऑफ होरिझोंटल व्हेलॉसिटी. आता इमॅजिन करा, सपोज दिस प्रोजेक्टाईल कम्स हियर, द प्रोजेक्टाईल कम्स हियर, ह्या पोझिशनला प्रोजेक्टाईल आला इन टाइम टी. टी इतक्या टायमिंग मध्ये प्रोजेक्टाईल ह्या ठिकाणी आला. हा त्याचा पोझिशन वेक्टर असेल. यस, क्लिअर होतोय का? हा पोझिशन वेक्टर असेल. ह्या आरचा पण फॉर्म्युला आपल्याला नंतर काढायचा आहे, तो आरचा फॉर्म्युला आपण नंतर काढूया.
सपोज प्रोजेक्टाईल कम्स हिअर ऍट दिस पोझिशन आफ्टर टाइम टी. आता अजून टॉपला गेलेलं नाहीये, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी अलॉंग टँजंट अशी असेल. सपोज ओरिजिन इज द फर्स्ट पोझिशन अँड दिस इज द सेकंड पोझिशन. ही सेकंड पोझिशन आहे. या दोन पॉइंटचा आपण स्टडी करूया. प्रोजेक्टाईल कम्स फ्रॉम O to P. हा पॉइंट P आहे समजा. O to P. Projectile comes from O to P in time t second. Now here also velocity is resolved into two component, horizontal component and vertical component. पण लक्षात घ्यायचं, इथला अँगल आता थीटा असणार नाहीये, इथला अँगल वेगळा असणार. काही असू शकतो, याला मी फाय मानतो. तर इकडचा कंपोनंट असणार आहे Vx, व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे Vy. हे क्लिअर होतंय का? यस यस क्लिअर अदिती? Yes, sir. ओके बघा. So particle moves from O to this point in time t. At this position, velocity will be final. Final velocity consider करूया. Suppose velocity is v, which is along tangent. The velocity is resolved into two component. Horizontal component is vx, vertical component is vy. But throughout its motion, acceleration due to gravity is always downward. मोशन पूर्ण होईपर्यंत प्रत्येक पॉइंटला ही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्डच आहे ना. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो होरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे तो किती असणार? व्हॉट इज होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन प्रोजेक्टाईल मोशन? किती असणार? तर लक्षात ठेवायचं, जी हा डाऊनवर्ड असतो आणि त्यामुळे होरिझॉन्टल कंपोनंट जो आहे ह्याला आपण Vy म्हणू शकतो. Vy इज इक्वल टू जी. आणि होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण Gx म्हणू शकतो. Gy इज इक्वल टू जी आणि Gx इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे. याच्यावर बरेचसे क्वेश्चन्स बेस्ड असतात. लक्षात ठेवायचं, ही ट्रिक लक्षात ठेवा. होरिझॉन्टल डायरेक्शनला एक्सेलरेशन 0 आहे. पूर्ण ट्रॅजेक्टरी कंप्लीट होईपर्यंत प्रोजेक्टाईल मोशन मध्ये होरिझॉन्टल डायरेक्शनला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते. होरिझॉन्टलला एक्सेलरेशनच नाही आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय असणार? होरिझॉन्टलला एक्सेलरेशनच नाही आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय असणार? कॉन्स्टंट असणार. एक्सेलरेशन नाही आहे, एक्सेलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. तर इनिशियल व्हेलॉसिटीचा जो होरिझॉन्टल कंपोनंट आहे तेवढीच व्हेलॉसिटी इथली फायनलचा कंपोनंट असेल, एक्स कंपोनंट. प्रत्येक पॉइंटला एक्स कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी. समजा ही बॉडी इथं आली तर व्हेलॉसिटी अलॉंग टँजंट इकडे असेल. त्याचा होरिझॉन्टल कंपोनंट असा असेल Vx आणि व्हर्टिकल कंपोनंट डाऊनवर्ड असेल, हा असेल Vy. बॉडी समजा इथं स्ट्राईक झाली, बॉटमला स्ट्राईक झाली, स्ट्राईक होताना सुद्धा त्याचा व्हेलॉसिटीचा कंपोनंट असा असणार V. होरिझॉन्टल कंपोनंट इथं Vx आणि व्हर्टिकल कंपोनंट आला Vy. ह्या व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतात. इथं Vy किती असेल, इथं Vx किती असेल, जस्ट बिफोर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी किती असेल, V काढायचा आहे तर I कॅप Vx प्लस J कॅप Vy काढावा लागेल तुम्हाला. ओके. किंवा व्हेलॉसिटीचा अँगल विचारला तुम्हाला तर हा अँगल काढता आला पाहिजे, हा फाय काढता आला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तो पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट पॉईंट मध्ये घ्यायचा आहे. आता एवढं लक्षात ठेवा, velocity of the projectile can be resolved into two component. Horizontal component is Vx and vertical component is Vy. But as the acceleration in the horizontal direction always remains constant, always remains 0, the velocity of the horizontal component of velocity always remains constant. प्रत्येक पॉइंटला horizontal velocity फिक्स आहे आणि ती किती असणार? जेवढी इनिशियलला आहे तेवढीच असणार. म्हणजे इथे Vx ची व्हॅल्यू काय येणार? इनडायरेक्टली Vx ची व्हॅल्यू येणार Vx इज इक्वल टू u cos of theta. Vy मात्र बदलणार. इथं Vx इज इक्वल टू u cos of theta. इथं Vx काय येणार? u cos of theta. इथं काय येणार? u cos of theta. At every point along the trajectory, horizontal component of velocity remains constant. मात्र एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड असल्यामुळं जोपर्यंत प्रोजेक्टाईल बॉटम पासून टॉपला जात नाहीये तोपर्यंत व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट गोज ऑन डिक्रीजिंग. टॉपमोस्ट पॉइंटला इथं व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट किती असणार? एक्झॅक्टली ऍट द टॉप ऑफ द ट्रॅजेक्टरी Vy किती असणार सांगा बघूया? 0. म्हणजे तुम्हाला अशा लहान लहान ट्रिक लक्षात ठेवायचे आहेत की प्रत्येक पॉइंटला होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, इट इज u cos theta. आणि व्हर्टिकल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, it becomes minimum, that means 0 at the top of the trajectory and then goes on increasing in the opposite direction. तर डाऊनवर्ड डायरेक्शनला येताना त्याचा स्पीड वाढत जाईल आणि इथं जो असणार आहे सांगा बघूया हा किती असेल? एनीवन कोण सांगते बघूया? इथं किती असेल? इथं एंड पॉइंटला Vy किती असेल कोण सांगते बघूया? यस
अंजुम उत्तर Yes, द्यायचं sir. व्हॉट इज कंपोनेंट ऑफ व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ व्हेलॉसिटी ऍट द एंड ऑफ द ट्रॅजेक्टरी. इथं व्हीवाय किती असेल, व्हीवाय फायनल व्हेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनेंट किती असेल एंडला. टॉपला 0 आहे, वर जाताना कमी कमी होत चाललाय, खाली येताना वाढत यायला आहे, तर इथं किती असेल व्हीवाय, कुणी सांगू शकता? यू एनीवन? आणखी? मायनस यू साइन थिटा. मायनस यू साइन थिटा. व्हेरी गुड. मायनस यू साइन ऑफ थिटा. कारण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण युज करू शकतो ना. एअर रेजिस्टन्स नाही आहे, फ्रिक्शनल फोर्स नाही आहे, त्यामुळे इनिशियलला जेवढी व्हेलॉसिटी असेल तेवढीच फायनलला असणार. इनिशियलला जेवढी व्हेलॉसिटी तेवढीच फायनलला असणार. मग हॉरिझॉन्टल कंपोनेंट इथं सेम आहे, म्हणजे व्हर्टिकल कंपोनेंट पण काय पाहिजे, सेम पाहिजे, फक्त डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असल्यामुळं इथं मायनस यू साइन थिटा घेणार. इथली इनिशियलची टोटल व्हेलॉसिटी आणि फायनलची टोटल व्हेलॉसिटी सेम असणार, कारण सेम लेवलला व्हेलॉसिटी सेम असते अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हॉरिझॉन्टल कंपोनेंट दोन्हीकडे सेमच आहे, म्हणजे व्हर्टिकल कंपोनेंट पण सेम पाहिजे. हॉरिझॉन्टल कंपोनेंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे इथं मायनस आलेलं नाही आहे, पण व्हर्टिकल कंपोनेंटची डायरेक्शन ची डायरेक्शन अपोजिट झालेली आहे, त्यामुळे मायनस यू साइन ऑफ थिटा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी आपल्याला युज करायच्या आहेत. हे मी बेसिक डायग्राम सांगितले. आता आपण ट्रॅजेक्टरीचा फॉर्म्युला डिराईव्ह करूया. अतिशय सिंपल आहे ट्रॅजेक्टरीचा फॉर्म्युला. सी हियर. सो ट्रॅजेक्टरी इज पॅराबोलिक. इक्वेशन तुम्हाला आठवलं डायरेक्टली, प्रश्नच नाहीये, तुम्हाला डेरिव्हेशन कुणी विचारणार नाहीये, पण फायनल जे इक्वेशन आहे ट्रॅजेक्टरीचं ते सर्वांना आलं पाहिजे. ट्रॅजेक्टरीचा जो फॉर्म्युला आहे तो सर्वांना आला पाहिजे, कारण तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो डायरेक्ट. त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी डायरेक्ट कुणाला आठवतं सांगा बघूया. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय आहे? स्टडी नसेल तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. जी वर घ्यायचं का खाली घ्यायचा, यू घ्यायचा का यू स्क्वेअर घ्यायचा, एक्स घ्यायचा का एक्स स्क्वेअर घ्यायचा, कॉस थिटा आहे का कॉस स्क्वेअर थिटा आहे. याच्यामध्ये आता तुम्ही स्टडी करताना तुम्हाला एकदम सोपं वाटेल, पण एक्झाम मध्ये थोडं जरी कन्फ्युजन झालं तर हा फॉर्म्युला चुकू शकतो. त्यामुळे परफेक्ट फॉर्म्युला माहित पाहिजे. माहित नसेल तर विदिन 1 मिनिट तुम्हाला डिराईव्ह करता आला पाहिजे. मी एक्सप्लेन करतो बघा, लक्ष द्या. सो आपण कन्सिडर काय केलंय बघा. सी हियर. इन टाइम टी द प्रोजेक्टाइल मूव्स फ्रॉम ओ टू पी. हा पॉईंट पी घेतलाय आपण. इथपर्यंत हा प्रोजेक्टाइल टी इतक्या टायमिंग मध्ये आलेला आहे. तर इथून मी खाली नॉर्मल टाकला, ह्या डायग्राम मध्येच मी चेंजेस करतो. इथून नॉर्मल टाकला तर हे डिस्टन्स म्हणजे काय असणार सांगा बघूया, पटकन बोला. हे डिस्टन्स काय असणार? इथून नॉर्मल टाकल्यानंतर हे डिस्टन्स काय असणार? एक्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड बाय द प्रोजेक्टाइल इन टाइम टी. किती कव्हर केलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स? तर ह्या प्रोजेक्टाइलनं एक्स इतकं डिस्टन्स हॉरिझॉन्टल डायरेक्शनला कव्हर केलं इन टाइम टी. आणि इथून नॉर्मल टाकला तर हे डिस्टन्स काय मिळणार? वाय. वर्टिकल डिस्टन्स कवर्ड बाय द प्रोजेक्टाइल ड्युरिंग इट्स मोशन इन टाइम टी. ओ पासून पी पर्यंत यू पर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स कव्हर केलं आणि व्हर्टिकल डिस्टन्स वाय कव्हर केलं. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? यस, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. आताच बघितलं. एक्सेलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी काय आली? कॉन्स्टंट. मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर आपण फॉर्म्युला काय यूज करतो? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग व्हेलॉसिटी किती आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला? म्हणजे ओ पासून पी पर्यंत जो प्रोजेक्टाइल मोशन आहे, हॉरिझॉन्टल साठी मला इक्वेशन लिहायचं आहे. तर हॉरिझॉन्टल साठी इक्वेशन येणार यू कॉस ऑफ थिटा, म्हणजे व्हेलॉसिटी झाली. बरोबर आहे की नाही? हॉरिझॉन्टल साठी अप्लाय करावं लागेल. हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ व्हेलॉसिटी यू कॉस थिटा. व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्टन्स कवर्ड किती आहे? एक्स मानलंय आपण टाइम किती लागला? स्मॉल टी लागला, हे मानलं आपण. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट स्मॉल टी. स्मॉल टीचा फॉर्म्युला काय येणार बघा. स्मॉल टी इज इक्वल टू एक्स अपॉन यू कॉस ऑफ थिटा. म्हणजे पहिलं एम आहे हॉरिझॉन्टल साठी इक्वेशन अप्लाय करायचं, स्मॉल टी काढायचा, टाइम काढायचा. हा, टाइम काढला आपण. आता काय करायचं? मला व्हर्टिकलला इक्वेशन अप्लाय करायचं आहे, म्हणजे हे वाय डिस्टन्स काढायचा आहे. इथून इथपर्यंत डायग्राम मध्ये बघा, हे डिस्टन्स काढायचं आहे, हे डिस्टन्स काढायचं आहे. ओके, टू कॅल्क्युलेट डिस्टन्स वाय, व्हर्टिकल डिस्टन्स कवर्ड बाय द प्रोजेक्टाइल ड्युरिंग मोशन फ्रॉम ओ टू पी, हे व्हर्टिकल डिस्टन्स काढायचं आहे. व्हर्टिकल साठी डिस्टन्स काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करणार? व्हर्टिकल मोशन कशी आहे? व्हर्टिकल मोशन जे आहे त्याच्यामध्ये जी कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? जी कॉन्स्टंट आहे. 0 आहे का? नाही आहे. मग कॉन्स्टंट एक्सेलरेशन असेल तर कुठलं इक्वेशन आपण यूज करतो? यस, कॉन्स्टंट एक्सेलरेशन आहे आणि आपला डिस्टन्स काढायचा आहे. कोणतं इक्वेशन यूज करणार? S equal to ut minus half gt square. S is equal to ut plus half ut. S is equal to ut plus half at square. हा बेसिक फॉर्म्युला. आता आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, बॉडी वर चालले,
वर चालले म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं त्यानं वाय, हे मला काढायचं आहे. इज इक्वल टू व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल वेलोसिटी, यू च्या ऐवजी व्हर्टिकल कंपोनंट यू साइन ऑफ थिटा, यू साइन ऑफ थिटा into t as it is. G is always taken as negative म्हणजे मायनस हाफ g t स्क्वेअर. जर आता फक्त t ची व्हॅल्यू पुटअप करायची इथं वर काढलेली. सो y इज इक्वल टू u इंटू साइन ऑफ थिटा. t ची व्हॅल्यू काय आहे x अपॉन u कॉस ऑफ थिटा. वरच्या इक्वेशन मध्ये काढले बघा, मायनस हाफ g t स्क्वेअर म्हणजे काय येणार x स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता हे दोन इक्वेशन तुम्हाला द्यायला किती वेळ लागतो सांगा बघूया. दोन इक्वेशन द्यायला किती वेळ लागतो. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले, हे इक्वेशन सॉल्व्ह केले, तुम्हाला इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी मिळणार आहे. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी. तर इथे बघा, हा साइन अपॉन कॉस टॅन, यू गेट्स कॅन्सल, हा यू कॅन्सल होईल. ओके, हा यू कॅन्सल होईल आणि साइन अपॉन कॉस टॅन घेऊ शकतो. म्हणजे y इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा इंटू एक्स, पहिली टर्म मिळाली. मायनस बघा, मायनस काय आहे जी एक्स स्क्वेअर, सॉरी जी, एक मिनिट, मायनस काय लिहिलेलं बघा न्यूमरेटर मध्ये, जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थिटा. झाला फॉर्म्युला. हा तुमचा फायनल ट्रान्झॅक्टरीचा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये y इज प्रपोर्शनल टू एक्स स्क्वेअर आहे का, y इज प्रपोर्शनल टू एक्स स्क्वेअर आहे. त्यामुळे हा पॅराबोलिक पाथ आहे. दिस इंडिकेट्स दॅट पाथ इज पॅराबोलिक. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, दिस इक्वेशन अगेन सिम्पली कॅन बी रिटन ऍज, ह्या टॅन थिटाला मी अल्फा म्हणलं तर y इज इक्वल टू सिम्प्लिफाय करूया फक्त लक्षात ठेवण्यासाठी, y इज इक्वल टू अल्फा एक्स मायनस बीटा एक्स स्क्वेअर. हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे हा बीटा म्हणला, जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे बीटा म्हणला. म्हणजेच काय आला, y इज इक्वल टू अल्फा एक्स मायनस बीटा एक्स स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे दिस इज इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी. ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी. हे इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या अल्फा आणि बीटा लक्षात ठेवून चालणार नाही तुम्हाला इथं हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे, बीटाची व्हॅल्यू माहित पाहिजे. याच्यावर क्वेश्चन्स बऱ्याच बुक मध्ये आहेत, कंपॅरिझन करून बऱ्याच व्हॅल्यू काढता येते. सो इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी इज गिवन बाय y इज इक्वल टू अल्फा एक्स मायनस बीटा एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन थिटा इंटू एक्स मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थिटा. यस, क्लिअर झालं का सर्वांना. आता आणखीन एक शॉर्टकट फॉर्म्युला इथे सांगतो मी, डेरिव्हेशन नंतर बघूया आपण, पण लक्षात ठेवायला एक ट्रिक सांगतो किंवा एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो. तर याच्यामध्ये रेंजचा फॉर्म्युला जर आपण पुटअप केला, रेंजचा फॉर्म्युला कोणाला आठवतो का सांगा बघूया. तुम्ही सगळ्यांना हे टॉपिक झालेला ऑलरेडी म्हणून मी विचारतोय. रेंज ऑफ प्रोजेक्टाइलचा फॉर्म्युला कोणाला आठवतोय. U square sin 2 theta upon G. व्हेरी गुड. यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी, यू स्क्वेअर साइन ऑफ 2 थिटा अपॉन जी. हा फॉर्म्युला याच्यामध्ये जर मी अरेंज केला, इथं यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी, हा म्हणजे आर चा फॉर्म्युला, हा वाय चा फॉर्म्युला, दोन्हींचा रेशो घेतला किंवा याच्यामध्ये मी आर जर इथं इंट्रोड्यूस केला तर एक शॉर्टकट फॉर्म्युला मिळतो जो बऱ्याच ठिकाणी यूज करायचा आहे. इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरीचाच, म्हणजे हे आपण जे इक्वेशन घेतलंय हे आपण असं पण लक्षात ठेवू शकतो बघा. कसं, इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी कॅन ऑल्सो बी रिटन ऍज, इथे लिहितो मी, तर y इज इक्वल टू एक्स टॅन ऑफ थिटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन आर, 1 मायनस एक्स अपॉन आर. तर हा एक फॉर्म्युला कंपॅरिझन साठी लक्षात ठेवा. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी. तोच फॉर्म्युला आहे फक्त इन टर्म्स ऑफ आर. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रेंज दिले आणि वाय काढायचा आहे, वाय एक्स दिलाय, आर दिलाय, थिटा काढायचा आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन काढायचा. थिटा म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. तर तुम्ही हा फॉर्म्युला युज करू शकता. यस, क्लिअर. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सर्वांना कळालंय का हे. यस, एनी डाऊट. ट्रान्झॅक्टरी एक क्वेश्चन घेतोय आपण. प्रोजेक्टाईल मोशनचा जो पहिला पॉईंट बघितला आपण, ट्रान्झॅक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल, इक्वेशन ऑफ ट्रान्झॅक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल. इक्वेशन काय घेतलं होतं सांगा बघूया. व्हॉट इज द इक्वेशन.
व्हॉट इज द इक्वेशन? इक्वेशन काय घेतलं होतं? y इज इक्वल टू tan ऑफ थीटा इंटू एक्स मायनस व्हॉट? मायनस gx स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. फॉर्म्युला पाठ नसेल तर कॉस थीटा घ्यायचा का कॉस स्क्वेअर घ्यायचा, याच्यामध्ये पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. परफेक्ट फॉर्म्युला माहित पाहिजे. आणि दुसरं इक्वेशन काय घेतलं होतं? y इज इक्वल टू, लाईट गेलेले आहे, थोडस लेक्चर बंद होण्याची शक्यता आहे. माझा आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय? मधुर आवाज येतोय का?